तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर। आजचा व्हिडिओ एकदम लहान झाला आहे पण एकदम जबरदस्त आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ झाला आहे, त्यासाठी प्रत्येकाने एक लाईक करून टाका। सगळ्यात पहिले तर तुम्हाला मी आज सांगणार की व्हॉट्सअपवरील स्टेटस विदाउट कुठले ॲप्लिकेशन डाउनलोड करता कशा पद्धतीतून तुम्ही स्टेटस डाउनलोड करून घेऊ शकता। सगळ्यात पहिले तर सांगतो तुम्हाला व्हॉट्सअपवरला स्टेटस जर डाउनलोड करून घ्यायचं म्हटलं तर दोन पर्याय होते। एक तर तुम्ही डायरेक्ट त्याला सेंड मी म्हणू शकता, की मेसेज करून त्याकडे घेऊ शकता। दुसरी गोष्ट काय होती, जे की तुम्ही कुठली पण थर्ड पार्टी ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यावरून सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता, जे की याला प्रोसेसिंग जास्त आहे, तुम्हाला ह्या झमेला जास्त आहे, यात व्हॉट्सअपसुद्धा तुमचं हॅक होऊ शकतं। तर ह्याच्यावर एकदम जबरदस्त असं मी सोल्युशन आणलेलं आहे। तुम्हाला काय सांगणार आहे, एकदम तुम्हाला समजा रिअल 100% वर्किंग ट्रिक सांगणार आहे। जबरदस्त अशी ट्रिक आहे, त्या ट्रिकच्या मदतीतून तुम्ही कुठलासुद्धा व्हॉट्सअपचा स्टेटस इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। त्याआधी काय करायचं, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सगळ्यात पहिले तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ मी अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप आहे तुमचा असेल ते ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला जो स्टेटस बघायचा, जसं की समजा हा मी स्टेटस आहे, हा पूर्ण मला स्टेटस सगळ्यात पहिले बघायचा। जसं की समजा हा जो स्टेटस आहे पूर्ण तुम्हाला पाहायचा आहे, हो पूर्ण स्टेटस होस्तोवर तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि एक लाईक सर्वांनी करून टाका। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स भावांनी जास्तीत जास्त करा। हा स्टेटस आपला जो की सगळ्यात पहिले तर पूर्ण स्टेटस बघायचा आहे। जसं की तुम्ही जर निम्मा बघितला तर तुम्हाला समजा स्टेटस डाउनलोड होणार नाही, त्यासाठी तुम्हाला पूर्ण स्टेटस बघायचा। ओके, तर आपण हे दोन इमेज बघितले आहेत, बघू शकता हा एक इमेज बघितला आहे आणि तो हा एक स्टेटस, हे दोन्ही तुम्हाला मी डाउनलोड करून दाखवतो कशा पद्धती। तर सगळ्यात पहिले तर गॅलरीतून बघू शकता, कुठेसुद्धा आपला आहे का बघू शकता, अजिबात कुठेसुद्धा आपला जे की स्टेटस आहे का बघितलं नाही, आपल्या गॅलरीत कधीसुद्धा बघू शकता इथे अजिबात आपला स्टेटस नाही। तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो इथून पुढे जी मी प्रोसेस सांगणार आहे ती सगळ्यात पहिले महत्त्वाची, विदाऊट स्किप करता पण नाही तर तुम्हाला व्हिडिओ काहीही सुद्धा समजणार नाही। प्ले स्टोअरवर जावा आणि तिथून ही जी की फाईल मॅनेजर हे डाउनलोड करून घ्या। ओके, डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचं, सगळ्यात पहिले तर ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर जी की तुम्हाला परमिशन मागे सगळ्याला अलाव करून टाका। त्यानंतर थ्री लाईन्सवर क्लिक करा, त्यानंतर सेटिंगमध्ये जावा आणि इथे जे की हा ऑप्शन आहे शो हिडन्स फाईल हा ऑफ असेल, फक्त ह्याला ऑन करून ठेवा। ओके, ही पहिली सेटिंग करायची आहे। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची सेटिंग आहे इथे तुम्हाला करायचं, इथेच व्हिडिओ तुम्ही स्किप करशील, स्किप करू नका, तुम्हाला मोहर काहीसुद्धा समजणार नाही। त्यानंतर इंटरनेट स्टोरेजमध्ये जायचं आहे, अँड्रॉइडमध्ये जावा, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्ष द्या। अँड्रॉइडमध्ये तुम्हाला इथे एक ऑप्शन मीडियामध्ये जाऊ शकते, इथे मीडियामध्ये गेल्यानंतर मीडियावर तुम्हाला इथे क्लिक करा, जसं की मीडियावर क्लिक करा। मीडियावर क्लिक केल्यानंतर इथे एक तुम्हाला फोल्डर हुडकायचा आहे, बघू शकता कॉमसेट व्हॉट्सअप, इथे बघू शकता हा जो फोल्डर आहे त्यावर क्लिक करून घ्या। त्यानंतर फिर तुम्हाला व्हॉट्सअपवर क्लिक करा, जी की बघू शकता इथे व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपवर क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की इथे तुम्हाला मीडियावर डबल क्लिक करायचं, मीडिया ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून त्यानंतर स्टेटस तुम्हाला ऑप्शन 2 नंबर आहे, लिंकच्या खाली स्टेटस आहे त्यावर क्लिक करा। बघू शकता जे की आपण स्टेटस बघितले सगळे स्टेटस इथं आले आहेत, सगळे स्टेटस जे की आहेत ते बघू शकता। हा एक आपण स्टेटस बघितला, बघू शकता हा फोटो, हा एक स्टेटस आहे आणि जो की आपला व्हिडिओ होता तो सुद्धा व्हिडिओ आलेला आहे, बघू शकता सगळे व्हिडिओज आहेत, बरेचसे स्टेटस आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ मला वाटतं वर नाही तर खाली असू शकतो। तर आपल्याला काय करायचं, समजा तुम्हाला स्टेटस आता हा सेव्ह कशा पद्धतीने करायचा, जसं की हा फोटो आहे तर हा सेव्ह कशा पद्धतीतून तुम्ही करू शकता ते सांगतो। तुम्हाला सगळ्यात पहिले तर प्रेस करायचं आहे याच्यावर। ओके, जे हवे ते अशा पद्धतीतून सिलेक्ट करा, थ्री लाईन्सवर क्लिक करा आणि इथून तुम्हाला कॉपी करायचं, कॉपी टू इंटरनेट स्टोरेज, आणि यातील तुम्हाला एक फोल्डर सिलेक्ट करायचा आणि त्यात पेस्ट करून घ्यायचं। ओके, पेस्ट केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जे की आपलं गॅलरीत हे डायरेक्ट सेव्ह झाले की आपण पाहून घेऊ। तर आता आपण गॅलरी ओपन करून घेऊ। ओपन केल्यानंतर बघू शकता हा एक तुम्हाला माझा फोटो दावला आणि हा एक बघू शकता आणि हा एक बघू शकता, जे की आपण स्टेटस ऑलरेडी अशा पद्धतीतून सेव्ह केलं। एकदम जबरदस्त ट्रिक होती आणि आजची ट्रिक कशी वाटली सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।